ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 214, अध्याय 9. राजविद्या राजगुह्य. श्री गणेशाय नमः. जैसे तवची वहाळ ओहळ, जवन पवती गंगाजळ, मग होऊनी ठाकती केवळ गंगा रूप. का खैर चंदन काष्ठे, हे विवंचना तवची घटे, जवन घापती एकवटे अग्नी माझे. तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया, का शूद्र अंत्यजादी या, जाती तवची वेगळालिया, जव न पवती माते. मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भावे होती मज मीनले, जैसे लवणकण घातले सागरा माझी. तववरी नदा नदींची नावे, तवची पूर्व पश्चिमेचे यावे, जवन येती आघवे समुद्रा माझी. ज्याप्रमाणे ओहोळ, ओढा वा नाला यांचे पाणी जोपर्यंत गंगाजळी पावत नाहीत, म्हणजे गंगेच्या पाण्यात मिळत नाही, तोपर्यंतच त्यांना ओहोळ, ओढा वा नाला म्हणतात. एकदा का ते पाणी गंगेला मिळाले, म्हणजे ते गंगा रूपच होऊन राहतात. किंवा खैराचे काष्ठ, चंदनाचे काष्ठ अशी विवंचना म्हणजे निवड वा भेद, जोपर्यंत ती लाकडे अग्नीमध्ये घातली नाहीत, तोपर्यंतच होऊ शकते. एकदा का ती लाकडे अग्नीमध्ये घातली, म्हणजे ती सर्व अग्निरूपाने एकवटतात. त्याप्रमाणे क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अंत्यज, स्त्रिया, पुरुष इत्यादी जाती व भेद जोपर्यंत भक्त मला एकरूपत्वाने पावले नाहीत, तोपर्यंत वेगळेपणाने असतात. ज्याप्रमाणे लवणकण म्हणजे मिठाचे कण सागरामध्ये घातले असता सागररूप होतात, त्याप्रमाणे एकदा का माझे भक्त मनोभावाने मला शरण येऊन मद्रूप झाले, की मग व्यक्तिभेद व जातीभेद पडे बिंदुले म्हणजे शून्य रूप वा व्यर्थ होतात. जोपर्यंत शोणभद्र, सिंधू इत्यादी नद व गंगा, नर्मदा इत्यादी नद्या हे सर्व सागराला येऊन मिळत नाहीत, तोपर्यंतच पूर्वेकडून येणारी व पश्चिमेकडून येणारी अशी त्यांची नावे राहतात. हे चिकवणे एके मिसे, चित्ते माझे ठाई प्रवेशे, येतुले हो मग आपैसे, मीची होणे असे. अगावरी फोडावयाची लागी, लोहो मिळो का परिसाचे अंगी, काजे मिळतीये प्रसंगी, सोनेची होईल. पाहे पा वालभाचे निव्याजे, तिया वज्रांगणांची निजे, मज मिनलिया काय माझे स्वरूप नवती. ना तरी भयाचे निमिसे, मातेन पविजेची काय कंसे, की अखंड वैरवशे चैद्यादिकी. अगा सोयरेपणेची पांडवा, माझे सायुज्य यादवा, की ममत्वे वसुदेवादिका सकळा. हेच चित्त कवणे म्हणजे कोणत्याही एका मिसे म्हणजे निमित्ताने माझ्या ठाई प्रवेश करते झाले, म्हणजे सर्व पावले. एकदा असे झाले म्हणजे मग आपैसे म्हणजे आपोआप मद्रूप होणे निश्चित आहे. अरे, फोडण्याच्या निमित्ताने जरी लोखंडाचा घण परिसावर पडला, तरी देखील परिसाशी मिळण्याच्या वेळेस तो घणच सोने होऊन जातो. असे पहा की वालभाचे व्याजे म्हणजे प्रीतीच्या निमित्तानेच वज्रांगणांची म्हणजे गोपींची निजे म्हणजे अंतःकरणे मला येऊन मिळाली असता त्या गोपी मजस्वरूप झाल्या नाहीत काय? नाहीतर भयाच्या निमित्ताने का होईना कंसाला माझी प्राप्ती झाली नाही काय? किंवा माझ्याशी अखंड वैर धरल्याने का होईना शिशुपालादिकांना माझी प्राप्ती झाली नाही काय? अरे अर्जुना, नातेपणाच्या संबंधानेच या यादवांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली. किंवा ममत्व ठेवल्यामुळे वसुदेवादिक सर्वांना माझी प्राप्ती झाली. नारदा, ध्रुवा, अक्रूरा, शुकाहन, सनत कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा. तैसाची गोपिकासी कामे, तया कंसा भय संभ्रमे, येरा घातका मनोधर्मे शिशुपालाधिका. आगामी एकुलाणीची खागे, मज येओपा भलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. हे धनुर्धरा,
नारद, ध्रुव, आक्रूर, शुकमुनी अथवा सनत कुमार यांना मी जसा त्यांच्या अपार भक्तीमुळे प्राप्त झालो, तसाच गोपिकांना मी कामबुद्धीमुळे त्या कंसाला भयाच्या संभ्रमाने आणि शिशुपालादिकांना त्यांच्या घातक मनोधर्मामुळे प्राप्त झालो. अरे, मी सर्व मार्गांच्या मुक्कामाचे वा निर्वाणाचे एकुलते एक ठिकाण आहे. भक्ती किंवा विषयासक्ती वा विषय वैराग्य अथवा वैर इत्यादी वाटेल त्या मार्गाने माझ्या ठायी चित्त लागले म्हणजे सगळे लोक मलाच येऊन पावतात. म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायांची नाही वाणी येथ. म्हणून अर्जुना आणि भलती या जाती जन्मावे, मग भजिजे का विरोधावे, परी भक्त का वैरिया व्हावे माझी याची. अगा कवणे एके बोले, माझे पण जरी जाहले, तरी मी होणे आले हाता निरुते. या लागी पाप योनी ही अर्जुना, का वैश्य शूद्र अंगना, माते भजता सदना माझी या येती. म्हणून पार्था, असे पहा की माझ्या स्वरूपाचे ठाई प्रवेश करावयाचा असेल तर उपायांची वा साधनांची येथे वाण म्हणजे उणीव नाही. आणि वाटेल त्या जातीत जन्म झाला असला तरी भक्ती करावी किंवा विरोधावे म्हणजे वैर धरावे. परंतु कोणाचे भक्त व्हावयाचे असेल किंवा कोणाचे वैरी व्हावयाचे असेल तर ते माझेच व्हावे. अरे, शत्रू किंवा मित्र म्हणून कोणत्याही एका भावनेने का होईना, जर चित्त माझ्या ठाई लागले तर मी होणे म्हणजे माझ्याशी एकरूप होणे, निरुते म्हणजे निश्चितपणे आपल्या हाती आले असे समज. या लागी म्हणजे यास्तव हे अर्जुना, पापयोनीत जन्माला आलेले किंवा वैश्य, शूद्र, अंगना म्हणजे स्त्रिया यांच्यातील कोणीही मनोभावे माझी भक्ती केली असता ते माझ्या सदना म्हणजे स्वरूपाला येऊन मिळतात. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.